आपण इथं 2 कारली घेतलेली आहेत. आता आपण ह्याचे 3 ते 4 तुकडे करून घेऊया. तुकडे केल्यानंतर यातल्या बिया काढून टाकणार आहोत आणि एका बाउलमध्ये टाकून स्वच्छ धुवून आपण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि पाव चमचा मीठ टाकून आपण हे कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथं 2 चमचे चिंच मी पाव वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. पॅनमध्ये सुकं खोबरं आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊया. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून आपण इथे शेंगदाणे आणि खोबरं वाटून घेणार आहोत. आणि आता हे शेंगदाणे आणि खोबरे एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये हळद, धना पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ. आपण अगोदरही मीठ टाकलेलं आहे कारल्यामध्ये, त्यामुळे त्या बेतानेच टाका. इथं 2 चमचे मी गूळ टाकलेला आहे आणि चिंचेचा कोळ टाकून आपण कारल्याचा मसाला तयार करायचा आहे. कारली छान शिजलेले आहेत. तयार केलेला मसाला कारल्यांमध्ये भरून घेऊया आणि छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय झाल्यानंतर आपण शिल्लक राहिलेला मसाला टाकून एक 5 मिनिटं परतून घेऊया. आपली गोड कारलीची भाजी तयार झाली आहे.